नमस्कार, मी ऋतुजा. या बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी जर आपल्याला संपूर्ण कोकणातील आणि मुंबईतील लोकप्रिय JPR चॅनलचं आपलं कोकण हे चॅनल जर दिसत नसेल तर आजच आपल्या जवळच्या केबल ऑपरेटरशी संपर्क साधा आणि जाहिरातीसाठी सुद्धा खाली दिलेल्या नंबरवर नक्की संपर्क करा. पेण नगरपालिका निवडणुकीत सगळ्यांचं लक्ष लागलंय आणि ह्या निवडणुकीत महायुतीमध्ये बिघाडी झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय. भाजप, राष्ट्रवादी आणि RPI अशी युती झाली आहे आणि शिवसेना शिंदे गटाला महायुतीतनं बाहेर ठेवल्यामुळे अचानक शिवसेना शिंदे गटाकडनं नगरसेवक पदासाठी नव्यानं 5 उमेदवार उभे करण्यात आलेत आणि हे सगळेच्या सगळे उमेदवार निवडून येतील असा दावा सुद्धा अलिबाग मुरुड मतदारसंघाचे आमदार महेंद्र शेठ दळवी यांनी पेणमध्ये झालेल्या जाहीर प्रचार सभेमध्ये बोलताना केलाय. संपूर्ण रायगड जिल्ह्यात निवडणुकीचं वातावरण बिघडलंय. कोण कोणाबरोबर चालतंय हे आश्चर्य आहे. आघाडी आणि युती धर्म कोणी पाळला नाही. तसंच इथे काही धृतराष्ट्र आहेत जे महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकतात. याआधी पेण नगरपालिका निवडणुकीत भाजप पक्ष स्वबळावरती निवडणूक लढवेल असं चित्र तयार झालेलं होतं, पण राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्यानं महायुती तोडण्यासाठी सुपारी दिली, त्यामुळे हे चित्र निर्माण झाले. पण येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आम्ही सुद्धा आमची भूमिका दाखवून देऊ असं आमदार महेंद्र शेठ दळवी यांनी सांगितलंय. पेण नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 मध्ये शिवसेना शिंदे गटाकडनं प्रभाग क्रमांक 4B मध्ये भूषण कडू, प्रभाग क्रमांक 6B मध्ये भरत साळवी, प्रभाग क्रमांक 9B मध्ये विश्वास पाटील आणि प्रभाग क्रमांक 10A मध्ये ज्योती म्हात्रे आणि 10B मध्ये प्रकाश रामाणे हे शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार आहेत आणि धनुष्य चिन्हावरती निवडणूक लढवत आहेत. यावेळी प्रत्येक प्रभागात जाऊन ह्या सगळ्या उमेदवारांसोबत अलिबागचे आमदार महेंद्र शेठ दळवी यांनी मतदारसंघाच्या गाठीभेटी घेतल्यात मतदारांच्या आणि त्यानंतर प्रभाग क्रमांक 6 मध्ये संत रोहिदास नगरमध्ये सुद्धा प्रचार सभा संपन्न झाली आहे. तुम्ही काळजी करू नका. जे खेळ त्यांनी केले त्याला प्रत्युत्तर म्हणून नक्की करणार. तुम्ही सज्ज राहा. येणाऱ्या जिल्हा परिषदेला पेण तालुक्यातल्या सगळ्या सीट आपण टाकून जाणार आहोत आणि म्हणून आपले एक टॉस सोडून बघितला पेणमध्ये की काय बाजी होते का. नक्की 5वी मध्ये चांगलं आहे आणि लोकांचा जन्म त्यांच्या पाठीशी आहे. मी बारीक विजिलन्स लावून बघितलं. एकंदर पत्रकारांना सोडून तर एकंदर सगळे उमेदवार कसे आहेत, कुठल्याही मध्ये विषय असं निगेटिव्ह नाही आहे, पॉझिटिव्ह आहे. आणि महेंद्र दळवी आणि साळवी हे सगळे बरोबर आहेत. म्हणजे दोघीताई पण खूप छान आहेत. मी सगळं प्रवास बघितला, विश्वासाचा प्रश्नच येत नाही. म्हणजे 5चे उमेदवार 100% निकाल देतील आणि जेव्हा निकाल बाहेर पडल्यानंतर सरासरीमध्ये आपण 1 नंबर असू. मग मी पेणला जाहीर सभा घेऊन सांगेन हा पूर्व इतिहास जो आहे आतापर्यंत रायगडच्या राजकारणामध्ये ज्याने खरी गद्दारी केली त्या गद्दारांना खऱ्या अर्थाने उत्तर देण्यासाठी पेण तालुक्याच्या शहरामध्ये मी जाहीर सभा घेणार. पत्रकारांनी भेटायला वॉचच्या भूमिकेत राहावं. ज्यावेळी मी खरंच खोलून टाकेन त्यावेळी सगळे चेहरे हे घरात बसलेले असतील, या तोंड नका लाईक नसतील. हे त्रिवार सत्य आहे. फक्त मी थोडा वेगळा वॉचमध्ये काही गोष्टी मी आवाजात ठेवल्यात, कारण पेनमध्ये 7 सीट देण्याची लायकी नव्हती पण दिली. त्यातल्या 3 सीट कशा बिनून आणल्यात, कोणाला काय केलं हे मला माहित आहे. आम्ही दावेदार आहोत किंवा अगदी जादूगार नक्की आहोत, पण आम्ही त्याचं लक्ष दिलं नाहीये. पण आता याच्या पुढे सक्रिय राजकारणामध्ये पेण नगरपालिकेच्या पासून ते अगदी जिल्हा परिषद विधानसभा 100% ताकदीने लढण्यासाठी मी माझ्या पक्षाला पक्षाच्या वतीने नक्की बळ देणार. कुठेही ताळमेळ नाही आहे. म्हणजे विरोधांकडे आपण बघितलं की कसा ताळमेळ अजिबात नाही आहे. खात्री होती की इथे एकतर्फे BJP सीट लढेल असं एकंदर वातावरण इथे होतं. पण नेहमीप्रमाणे काही धृतराष्ट्र आहेत आपले जन्म आलेले आहेत, ते नेहमी महायुतीमध्ये काहीतरी मिठाचा खडा टाकतात आणि मग एका राष्ट्रवादीच्या बलाढ्य नेत्याने सुपारी दिली एकाला की काही झालं तरी महायुती तुटली पाहिजे, या अनुषंगाने तुला काहीतरी करावं लागेल. आणि त्रिवार सत्य आहे की या सगळ्या आता रायगडचं जे वातावरण बिघडलं, कारण कोण कोणाबरोबर चाललंय हे खरं तर आश्चर्याची गोष्ट आहे. म्हणजे आघाडी युती हा धर्म कोणीच पाळला नाही आहे. म्हणजे आघाडीतले पण काही घटक नेते पक्ष आहेत ते युतीमध्ये आहेत, युतीतले काही तिकडे आहेत. मग आम्ही देखील गेर बदलला. आम्ही पण बोलू त्यांना कुठेतरी चेकमेट द्यायला पाहिजे. मग आम्ही काही काँग्रेस बरोबर गेलो आणि यांना हरवले पाहिजे निश्चित आहे. आणि मग रॉयापासून सुरुवात केली. रॉयाला मी अनेक भाष्य केली. हे त्रिवार सत्य आहे. परवा आपण बघितलं की पुण्यामध्ये पार्थ पवारचा घोटाळा निघाला. त्या घोटाळा मागचा सूत्रधार कोण आहे तर त्यांच्याच पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. हे त्रिवार सत्य आहे आणि महाराष्ट्राने स्वीकारलं. तपासून बघितलं, विजिलन्स लागलं, बाबा महेंद्र दळवी एवढा आरोप करतायत, तो सत्य आहे का? त्रिवार सत्य आहे, काही लपवण्यासारखं नाही आहे. कारण त्यांचं झाकून ठेवण्यासाठी दुसऱ्याचं उघडं करणं हे त्यांची कायमची नीती आहे. आणि मग राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी ते केलं. आता ते अंगलट आलंय म्हणून मी दुसरा आरोप केला. ती सॉरी निघाली दिल्लीला आणि भारतीय जनता पार्टीच्या याच्यामध्ये बसायला चालली. तुम्हाला दिसेल की त्यांचे सुपुत्र येत्या 2 महिन्यामध्ये विधान परिषदेवरती जाताना कुठल्या पक्षाच्या आधारे जातात तेव्हा चित्र स्पष्ट होईल.
कारण ह्या माणसाचा पूर्व इतिहास अतिशय वाईट आहे. कधीही त्यांनी कार्यकर्ता नेता जगवलंच नाहीये. आपलं कुटुंब आपल्या कुटुंबात मंत्री नाही ते झगडे करणार, पालकमंत्री पाहिजे झगडे करणार. आता ह्या सगळ्या गोष्टीला आळा बसवलं पाहिजे म्हणून आम्ही सगळे एकत्र आलोय. बरेचशाच्या रूपाने आपण पालकमंत्री पण मिळालंच पाहिजे होतं, पण त्यांचा भाळ हट्ट आहे की आपल्या मुलीसाठी ते मिळालं पाहिजे, पण आम्ही ते रोखून धरलं. हा त्यांचा अपमान आहे. आणि मग स्वारी चिरली. आणि मग अशा परिस्थितीमध्ये जी काय माहिती आहे याच्यामध्ये कशी घडामोड चुकीची होईल या अनुषंगाने त्यांचा प्रयत्न आहे. त्यातला एक प्रकार हा पेनमधला निश्चित आहे. खरं पेनला कोणाची गरज नव्हती, पण त्यांच्या नेत्यांना कशा पद्धतीने गुन्हा केलं, कसं फसवलं, कसं चीट केलंय हे आपण सगळं बघितलं. आणि मग दुसरे महाभाग तयार झाले. त्यालाही आश्वस्त केलं की तुम्ही माझ्यावर आलात तर उद्या येणाऱ्या जिल्हा परिषद बाबतीमध्ये आम्ही विचार करू. या सगळ्या गोष्टी लक्षात घेताना मी पण जिल्हा परिषद सदस्य राहिलोय, पक्षपत्र राहिले. मला जिल्हा परिषद प्रशासन चांगलं माहित आहे. तेव्हा तिथल्या घडामोडीमध्ये मी भाष्य आहे. तर ही निवडणूक नगरपालिकेची त्या सगळ्यांना अक्कल शिकून जाणार आहे. कारण येणाऱ्या जिल्हा परिषद किंवा पुढची विधानसभा असेल, पेन तालुक्याला अधिराज्य करण्याची ताकद आपण नक्की घेऊया.